मायवार आहे, इंग्लिशमध्ये पुढं मदर म्हणण्यापेक्षा मायवार आहे. सर्व मातांना शुभेच्छा. आणि आज तोच संदेश पास्टर मनोज तेवढेच घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी कृपा करून पुढे येऊन तो संदेश द्या. बोलो येशू मसीह की. आनंदित आहात का? पुन्हा एकदा सर्व मातांना मदर डेच्या हार्दिक शुभेच्छा. स्माईल तर द्या जरा. कोणी बोलल्याशिवाय स्माईलच येत नाही आहे मातांना. आज प्रत्येकांना आपल्या आईबद्दल गर्व आहे. खूप छान आहे. नंतर लगेच 12 तारखेला मला वाटते फादर डे असेल. फादरांना सुद्धा ॲडव्हान्समध्ये त्यांना बाप या ह्याच्या शुभेच्छा फादर डेबद्दल. आज आपण पुन्हा एकदा पवित्र मंदिरात आलेलं असताना एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला सांगू द्या. जगातली नाती तुटली जातात प्रिया, पण एक नातं मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही असतं. हे ख्रिस्ताचं नातं असतं. म्हणून तर एक बायबलमध्ये गीत आहे, ते कोणी गायलेलं नाही आहे, पण एक कडवं आठवतं. ख्रिस्त गुरु मावली ग माय माझी, ख्रिस्त गुरु मावली. ख्रिस्त माझी आई आहे, ख्रिस्त माझा बाप आहे. या परिस्थितीतून मी गेलो. जेव्हा आई वडिलांचं प्रेम कमी पडत होतं, तेव्हा मी त्या वयामध्ये समजत नसताना मी म्हटलं, तूच माझी आई आहे, तूच माझा बाप. त्या वयापासून त्या प्रभूनं मला आत्तापर्यंत दोन्ही प्रेमामध्ये वाढवलं. म्हणून आई जितकी महत्त्वाची आहे तितकाच बाप महत्त्वाचा आहे. आमेन म्हणाल का? तुम्हाला सांगू दे, आई वडिलांनी केलेले कष्ट ते मुलं आता आठवणं झाले. आणि आज आम्ही हे दिवस पाळत आहे, ठीक आहे, पण तीच जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्याच आईवडिलांकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि या दिवशी आठवण आम्ही करतो तेव्हा अनेक अशा आई आणि असे बाप आहेत की रडतात. कोणासाठी? आपल्या मुलांसाठी. पण मुलांना त्याची कदर नसते. म्हणून तर मंदिरात येऊन शिकायचं आहे. प्रेम काय आहे तो ख्रिस्त दाखवतो. आणि तोच ख्रिस्त कुणी सर्व तुम्हाला सोडतील. आईवडील सुद्धा बायबल म्हणतं आपल्या लेकरांना सोडेल. आईवडिलांना सुद्धा मुलांचा विसर पडेल. पण प्रभूला आज देखील तुमचा आणि माझा विसर पडलेला नाही आहे. उलटं होतं. उलट प्रभू माझ्यासाठी रडतो, तो प्रभू तुमच्यासाठी रडतो. आमेन म्हणाल का? म्हणून कधीतरी आजच्या दिवशी आम्ही आईसाठी रडतो, ज्याची आई आज या जगामध्ये नाही आहे. बरोबर आहे ना? त्यासाठी तुम्ही रडत आहात, खूप छान आहे. पण तुम्हाला सांगू दे, आज देखील माझा प्रभू अश्रू गळत आहे. त्याने जेव्हा यरूशलेमेकडे पाहिलं तेव्हा तो का रडला माहिती आहे का? तर यासाठी रडत होता की या यरूशलेमेचा नाश होण्यापासून मी वाचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि कसं माझ्या लेकराला मी मारू, कसं मी माझ्या लेकराला मारू, म्हणून तो रडत होता. म्हणून तर येशू रडला प्रिया. त्याला कळवळ आला. पण जगातल्या प्रेमासाठी आम्ही दाही रडतो, पण कधी माझ्या प्रभूसाठी मी रडत आहे का? मी कोणाचं मन दुखवायला आलेलो नाही आहे. या ठिकाणी एक माझा पिता असा आहे की तो रडत आहे आणि त्याचे अश्रू पुसायलाही कोणी नाही आहे. म्हणून उपासना संगीतमध्ये खूप छान असं हे गीत आहे, ख्रिस्त गुरु मावली ग माय माझी, ख्रिस्त गुरु मावली, स्वर्गातून धावली माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. सर्व ऐशा आराम त्यानं सोडलं. चांगली परिस्थितीतून तो आमच्या या पृथ्वी तलावरती आला आणि त्याने मानवाचा देह धारण केला यासाठी की आम्ही त्याच्या चरणाजवळ राहावं, आम्ही त्याच्या जवळ राहावं. आमेन म्हणाल का? म्हणून प्रथमतः आपल्या आईबद्दलचा आदर आज तुमच्या मनामध्ये आहे, तो आदर त्यांच्या उतरत्या वयामध्ये असू दे. त्यांचा हात पाय जेव्हा चालत नाही आहे तेव्हा त्यांना चिडकारून बोलू नका, प्रेमानं बोला. आज देखील माझी आई या जगामध्ये नाही आहे, पण माझे वडील आहेत, 79 वर्षाचे आहेत. पण आज देखील मी कधी त्यांना उलटं बोललेलं नाही आहे. चिडले तरी उलटं बोलत नाही आहे, काय बोलले तरी उलटं बोलत नाही आहे. आज देखील पहिलं त्यांचं मी आवडतो, नंतर माझ्या कार्याला सुरुवात करू. मी माझं मोठेपण नाही सांगत. जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी शिका. दिवस आहे म्हणून नको. तर आज देखील त्यांची स्वच्छता करणं, त्यांना बेडवर बसवणं, खाटेवर चालतात ते जरा जरा. का सांगत आहे? तर मी जे करतो ते तुम्ही करावं.
कदाचित आज तुमच्या घरामध्ये असे कोण लोक असतील, त्यांचा धिक्कार करू नका, किंवा बेडवरती युरिन पास झालेलं आहे, स्टूल पास झालेलं आहे म्हणून चिडाचिडी करू नका. कदाचित देव तुम्हाला हे काम देऊन पाहत आहे की तू आदर करतोयस काय. म्हणून देवाचं वचन सांगतं 10 आज्ञामध्ये, जो आईवडिलांचा मान राखतो त्याचा मी मान राखेन. ही पहिली आज्ञा आहे प्रिय. म्हणून कदाचित आज तुमचं तारुण्य, तुमचं मध्यम वय तुम्हाला हे करण्यासाठी नकार देत असेल तर सांगून घ्या, हे पुण्य काम आहे. जे आईवडिलांची सेवा करतात त्याला प्रतिफळ देण्यात येईल. आमेन म्हणाल का? ठीक आहे. समजलं का मदर डे, फादर डे? चला डोळे बंद करूया. स्वर्गीय पिता, मी तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. प्रभू, कुणाचे मन दुखवण्यासाठी नाहीये, पण तुझं परमेश्वर वचन घेऊन या ठिकाणी मी आलेलो असताना प्रभू तुझी कृपा दृष्टी आज या पोरले ठिकाणी होऊ दे, पोरले या नगरावरती होऊ दे. अनेक जे आई वडील आहेत प्रभू, त्यांचे अंथरूण बदलणारा देव आहेस, आजारातून त्यांना उठवणारा देव आहेस. जे जे आपल्या आईसाठी शोक करत आहेत त्यांची आई बनून त्यांच्या हृदयामध्ये ये, त्यांचं सांत्वन तू कर. प्रत्येक निराशा, प्रत्येक दुःख यांना तू परमेश्वरा कमी करून त्यांच्या हृदयाचा भार कमी कर. त्यांना तू सांभाळ प्रभू येशू. आणि प्रभू ख्रिस्ता तुझ्याकडे वळून प्रभू त्यांनी कार्य करावं यासाठी तू त्यांना साहेब मदत कर. आजचा मानना तू त्यांच्यासाठी आशीर्वादित कर आणि या माननाद्वारे त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. प्रभू, माझं नाही आहे तर या ठिकाणी तुझं गौरव केलं जाऊ दे. प्रभू येशू, मी तुला धन्यवाद यासाठी देतो. मी उभा राहील, पण प्रभू तू माझ्यातून त्यांच्याशी बोलणारा देव आहेस. मग तुझं वचन आज या ठिकाणी आशीर्वादित करून त्यांचं शरीर, आत्मा यांना बदलण्यासाठी कार्यरत होऊ दे. येशूच्या नावामध्ये आमेन. दुसरे राजे याचा 5व्या अध्यायामध्ये नामान कोडीची गोष्ट आहे किंवा शास्त्र भाग आहे. कुणाला माहिती आहे का नामान कोडी? हात फक्त वर करा, मी प्रश्न उत्तर विचारत नाही, लाजू नका. माहिती आहे ना सर्वांना? पण तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की याच्यामध्ये इतके रहस्य लपलेले आहेत या शास्त्र भागामध्ये, आणि ते रहस्य आज आपल्याला ओपन करायचे आहे. त्याचं प्रगटीकरण आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि काय आहे प्रगटीकरण बघूया. नामान कोडी ही आराम राज्यातला एक चांगला सेनापती होता, आणि तो चांगला सेनापती होता पण तो कुष्ठरोगी होता. म्हणजे त्याच्या अंगावरती काय होतं? चट्टे होते. बॉडी चांगली होती, शूर योद्धा होता, राजाचा खास निवडलेला होता, आणि त्या देशामध्ये त्याचं नाव होतं. आणि आज त्या काळची परिस्थिती बघा, जर इस्रायल लोकांमध्ये जर कोणी असेल तर त्याला राज्यात थांबवत नसेल, गावात ठेवत नसेल, तर त्यांची वस्ती गावाच्या बाहेर असेल. इथं कोणी तसं आहे का? पण माझ्या इथे आहे. लेप्रोसी हॉस्पिटल माहिती आहे का? परफॉर्माई लेप्रोसी हॉस्पिटल. अशी लोक गावाच्या बाहेर राहून छावणी देऊन राहत असत आणि त्यांच्याशी कोणी संपर्क साधत नसत, त्यांना कोणी काही हात लावून देत नसत, कोणी त्यांच्याशी बोलाचाली करत नसत. तर त्यांच्याशी संपर्क तुटल्यामुळे हे गावापासून वेगळ्या ठिकाणी राहत असत आणि आपलं उदरनिर्वाह भीक मागून करत असत. भीक मागताना सुद्धा गावात जर त्याला यायचं असेल तर हे होठ चावायचं आणि ओरडत यायचं असं, मी अशुद्ध आहे, मी अशुद्ध आहे. बघा प्रयोग करून होतंय का? आपलंच होठ चावायचं, मी अशुद्ध आहे म्हणायला शिका, काय होते बघा. अशक्य गोष्ट आहे. पण गावात तो नेम होता. पूर्वी नेमशास्त्र सांगतं लेवीमध्ये, निर्गममध्ये. मी म्हणून सांगतो असं नाहीये. तर होठ चावून म्हणायचं आहे, मी अशुद्ध आहे. म्हणा जरा, अरे प्रयत्न तर करा. होठ चावून म्हणायचंय बघा. मी म्हणत नाही बायबल. आवाज कसा येतो बघा, मी अशुद्ध आहे. कसं ओरडायचं सांगा? तर त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं कळायचं की तो कुष्ठरोगी येत आहे, तर सगळे बाजूला सरकायचे. कारण नेमशास्त्र असा होता की त्याचा जर स्पर्श झाला तर त्याने दिवसभर अशुद्ध राहायचं आहे, आंघोळ करायची आहे, आणि मग संध्याकाळी मग त्याने शुद्ध व्हायचं आहे. इतका हा कुष्ठरोग भयानक त्या काळी होता. पण त्या काळी परमेश्वराने सुद्धा त्याच्यावरती एक वैद्य नेमला असं समजूया. ज्याला कोणाला हा रोग होत असत त्यांची परीक्षण 7 दिवस केली जायची. 7 दिवस त्या माणसाला अंधार कोठडीमध्ये, म्हणा अंधार कोठडीमध्ये डांबून ठेवायची.
अन्न खाणं सगळं द्यायचे त्याला. आणि 7व्या दिवशी त्याला बाहेर काढायचे, बघायचे की हा रोग वाढलाय का, तो चट्टा वाढलाय का, हा डाग वाढलाय का, ह्याच्यामध्ये काय परिणाम झालाय का. जर झाला नसेल तर समजायचे की हा कुष्ठरोग नाही आहे, आणि जर तो चट्टा वाढत असेल तर समजायचे की हा कुष्ठरोग आहे, म्हणून त्याला अशुद्ध समजून गावाच्या बाहेर काढायचे. असा हा नामान कोळी, तो कुष्ठ असून सुद्धा त्या राजाने त्याला आपल्या महालाच्या बाहेर चांगला महाल बांधून दिला होता. त्यालाही बायका मुलं होती, नोकर चाकर होते. मग कसा व्यवहार असेल त्याच्याबरोबर, कारण त्याच्याकडे एक गोष्ट होती, तो शूरवीर योद्धा होता. जिकडे तो जाईल तिकडे त्याला विजय मिळत होता. म्हणून त्या चट्ट्याकडे तो राजा बघत नाहीये, तर त्याला आपल्या हुजरास ठेवतो, त्याला सन्मान देतो. आणि मग तुम्हाला सांगू द्या, असा हा दोषी असून सुद्धा त्याचंही मन खायचं. एवढं सर्व काही मला मिळालेलं आहे पण मी रोगी आहे. तसं आमच्या जीवनामध्ये असंच असतं, सर्व काही मिळून सुद्धा एक कोणती तर गोष्ट आमच्या जीवनामध्ये अशी असते, ती आम्हाला लागत असते आणि आम्ही म्हणत असतो हीच गोष्ट माझ्या जीवनामध्ये काय आहे. पण देवाचं वचन सांगतं त्या राजावरती देवाचं प्रेम होतं. त्याच प्रकारे परमेश्वराची नजर त्या कुष्ठरोग्याकडे होती, त्या अधिकाऱ्याकडे होती. आणि आमच्यात सुद्धा अशी काहीतरी गोष्ट असते प्रिया, पण देवाला माहीत नाही असं समजू नका. देवाला ती गोष्ट माहिती असते. आणि हा कुष्ठरोगी म्हणजे आपण नामान कोळी ज्याला म्हणतो, ते नामान कोळीच्या मनात काय तर काय माहीत, छापा टाकणे. माहिती आहे का छापा टाकणे म्हणजे काय? धाड टाकणे. युद्ध म्हणत नाहीये मी, तो धाड टाकतोय. आणि टाकून टाकून कुठे टाकतोय बघा, परमेश्वराच्या योजनेला समोर आपण येऊया. इस्रायलवरती धाड टाकतो. धाड टाकतं माहिती आहे ना. पहिले लोक काय करायचे बघा, पूर्वीचे लोक एखादा सावकार दिसला की त्याच्यावरती धाड टाकायचे आणि सोनं पैसे त्याचं सगळं लुटून जायचं. आज देखील तुम्हाला त्या गोष्टी ऐकायला मिळत असतील. आणि तशी तो धाड टाकल्यानंतर इस्रायलमधल्या एक लहान मुलीला घेऊन तो आपल्या देशाला निघून जातोय आणि त्या मुलगीला आपल्याच पत्नीच्या सेवेला ठेवतोय. आणि जेव्हा तो आपल्या घरामध्ये कपडे बदलत असे तेव्हा त्या मुलगीला असह्य होतं नवीन देशामध्ये राहणं, नवीन लोकांमध्ये राहणं. आई बापाची त्याला आठवण येत असे. विचार करा, आज तुम्ही कधी सुट्टीला मामाच्या गावी गेलाय का? गाणं गातोय आम्ही, खरं आहे, झुक 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 आगीनं गाडी, मामाच्या गावाला जाऊया आणि काहीतरी करूया. पण तुम्हाला सांगू दे, पहिला दिवस ठीक आहे हो, दुसऱ्या दिवस अक्षरशः सांगतो साक्षात आई वडील उभा राहतात समोर. कोणाच्या जीवनात झाले का नाही? अरे होई तर म्हणा, झाले का नाही? सुट्टीला कधी गेलाय का नाही लहान असताना? मग दुसऱ्या दिवशी मामा, आजी, आजा किंवा आजोबा, बाबा मला घरला सोड का? आईची आठवण येते, बाबाची आठवण येते आणि चांगलं रडायला लागतं. ते इतकं रडतात की डोळ्यातून अक्षरशः सांगतो नद्या वाहत असतात. हे तर झाले की नाही? झाले ना, माझ्या झाले. मला जेव्हा कोल्हापूरमध्ये माझा मामा घेऊन यायचा, पहिला दिवस लय भारी वाटायचं आणि रात्र झाली की मी पाय घसरून रडायचं, आता मला घरी सोड. त्याच प्रकारे या मुलीची अवस्था होती. पण तिला काही करता येत नव्हतं प्रियानं, कारण ते तिचे नातलग नव्हते. धाड टाकली होती, छापा टाकला होता आणि त्या मुलीला त्यांनी बंदिवान नेऊन आपल्या राणीच्या सेवेसाठी त्या मुलीला ठेवलं होतं. आणि ती नामानपडीची बायको होती. पण ती त्या ठिकाणी राहिली. पण ती लहान मुलगी, आताच्या आपल्या मंदिरात त्या 2 मुली गाणी गातात, लहान आहेत, त्याच प्रकारे ती लहान होती. आणि ती सर्व दृश्य पाहत पाहत ती तिथं रमली थोडीफार. आणि तिच्या कानावरती गेलं की आपण ज्याच्या पदरी राहतोय तो माझा मालक, तो माझा स्वामी कुष्ठरोगाने आजारी आहे. आणि ती सहजच बोलते, माझ्या स्वामीची जर भेट इस्रायलमधल्या जिवंत देवाच्या सेवकाशी झाली असती तर तो बरा झाला असता. आमेन म्हणाल का? सुवार्ता कोण सांगतं? लहान मुलगी सांगते की माझ्या ह्या स्वामीची भेट इस्रायलमधल्या संदेशाशी झाली असती तर तो माझा स्वामी बरा झाला. ही गोष्ट लगेच तिथे ऐकली जाते आणि गोष्ट नामानाच्या कानी गेली जाते. आणि नामान आधीच विचार करत असतो, सर्व काही देवाने मला दिलेले आहे, पण या रोगातून मला जर मुक्त केला तर मीही माझ्या मुलांची माया करेन, मीही माझ्या मिसेसची जरा काहीतरी चर्चा करेन, मीही लोकांमध्ये मिसळून राहील. अशा ह्या डिप्रेशनमध्ये तो होता. म्हणून त्या रागाने लोकांना तो मारत होता. त्या रागामध्ये सूड
त्याचे पाय नेहमी काहीतरी करायच्या योजनेत होते, त्याचे नेहमी हात कुणाला मारू कुणाला कापू ह्याच्यामध्ये होते, त्याची नजर नेहमी उन्मत्त होती, त्याचे सर्व विचार असे वाईट होते. चांगला माणूस दिसला की विरोध दिसला की त्याला कधी मारून टाकेल आणि कधी मी शूरवीर आहे हे दाखवेल. हे त्याचं कारण एकच होतं की त्याचा रोग त्याच्यावरती राज्य करत होता. तसंच आज आपल्यातली कमजोरी आपल्यावरती राज्य करते. प्रिया, आपल्यातला मीपणा आपल्यावरती राज्य करतो, आपल्यातला स्वार्थ आपल्यावरती राज्य करतो आणि इतका तो प्रभावशाली होतो की मनुष्य आता शांत आणि सहनशीलतेनं कुठलीच गोष्ट घेत नाहीये. शत्रू दिसलाच की त्याच्यावर दया न करणं हा त्याचा गुणधर्म झाला होता. शत्रू दिसलाच की त्याच्यावरती प्रेमाने वागावं असं त्याच्या मनामध्ये कधी येत नव्हतं. मग तो भाव समोर असू दे नाहीतर काही असू दे, तो त्याला मारत असे आणि स्वतःचा विजय जाहीर करत असे आणि म्हणत असे, माझं शरीरच चांगलं नाही तर माझ्या पुढे येणारं शरीर कोणाचंही चांगलं नसलं पाहिजे, म्हणून त्या दृष्टिकोनातून त्या पुढच्या शरीरावर तो मात करत असे, वाढ करत असे. प्रिया, त्याच प्रकारे आपल्यातली कमजोरी दुसऱ्यांवरती राग काढत असते, आपल्यातला मीपणा दुसऱ्यांवरती चिडचिड करत असतो, आपल्यातला मीपणा स्वार्थी भावनेने लोकांची निंदा नालस्ती करत असतो, पण कंट्रोल नाही आहे त्याच्या जीवनामध्ये. आणि आता ही गोष्ट त्याने ऐकलेली आहे आणि तिच्या नजरेमध्ये तिच्या मनामध्ये एक स्वप्न रंगायला चालू होतं. आता ज्या इस्रायलवरती मी धाड टाकलेली आहे तिथे मी बरा होईल. म्हणतो राजाकडे जातो, म्हणतो राजा, मी ऐकलेलं आहे, माझ्या जीवनात एक कठीण प्रसंग आहे, तुला ही माहिती आहे, पण मी तुझ्या हुजरात असताना कधी हार झालेली नाही आहे. पण माझी इच्छा आहे की तू ते इस्रायलकडे लेटर पाठव, मजकडे दे, म्हणजे मी या रोगातून बरा होईल. त्याच प्रकारे तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला जर सत्य कळत असेल, मंदिरात येऊन तुमच्या जीवनात काहीतरी घडत असेल, तर लोकांच्या जीवनात कार्य करा, लोकांना सांगायला शिका. देव कार्य केल्या वाचून राहणार नाहीये. आणि राजा सुद्धा त्याच्यावर खुश असतो, कारण राजाची कमजोरी असते, कारण हा आहे पण माझं राज्य प्रबळ आहे, म्हणून त्याला लेटर देतो, सोन्याच्या शिक्क्या देतो, चांदीचे शिक्के देतो, 10 पोशाख देतो आणि लेटरमध्ये मजकूर असा लिहितो, हा माझा दास आहे आणि इस्रायल राजा, हे लेटर मिळाल्याच तू या माझ्या नामान कोडी दासाला तू बरं करावं. आणि मग लेटर घेऊन हा नामान कोडी आपली फौज सह इस्रायलकडे जातो. आणि इस्रायलमध्ये अशी परिस्थिती असते की हे इस्रायल लोकांनी देवाच्या सेवकाला विचारणं सोडलेलं असतं, देवाची वाणी ऐकायची सोडलेली असते. आणि लेटर जाऊन त्या राजवाड्यात पोचल्यानंतर नामानाची अपेक्षा काय आहे, मला बरं व्हायचं आहे, त्याला त्या संदेशाशी काही संबंध नाहीये. आणि तो राजाला दाखवतो. राजा ते लेटर वाचतो तेव्हा त्याला इतकं वाईट वाटतं, तो स्वतःच्या शरीरावरचे कपडेच फाडतो आणि म्हणतो, मी काही देव आहे का याला बरं करायला. आमीन म्हणाल का? इतकं शांत राहू नका, कधी कधीची शांतता मलाच लागते. हालेलुया. मी काही देव आहे का याला बरं करायला. आणि तुम्हाला सांगू द्या, वचन असं सांगतं, त्या काळामध्ये इस्रायलमध्ये सुद्धा कुष्ठरोगी होते. इतक्या कुष्ठरोगांना मी कधी बरं केलेलं नाहीये आणि हा माझ्याकडे मुद्दाम आलेला आहे, याला काहीतरी निमित्तच पाहिजे माझ्याशी युद्ध करायचं. म्हणून इस्रायलचा राजा, देवाने निवडलेल्या इस्रायलचा राजा आपली वस्त्र फाडतो आणि तो बहाणा धोंडत आहे म्हणतो. आणि हीच गोष्ट जेव्हा अलिशाला कळते तेव्हा अलिशालाही वाईट वाटतं. जिवंत देवाला विसरलेली ही लोक आहेत म्हणून तो निरोप पाठवतो, राजा, स्वतःची वस्त्र तू का फाडतोस, का स्वतःला त्रास घेऊन करतोस, त्या नामाला माझ्याकडे पाठव, मी त्याला बरं करेन. आणि तो राजा तसंच करतो. पण आता नामानाला सुद्धा राग आलाय, राजा मला त्या संदेशाकडे पाठवत आहे, असू दे, आपल्याला आजारातून बरं व्हायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, रथात बसल्यानंतर तो स्वप्न रंगवत होता, आता माझ्या या शरीरावरचं कोड निघून जाणार, तो देवाचा सेवक मजकडे येणार, मला हात लावणार, माझी विचारणा करणार, देवाच्या नावाने मला स्पर्श करून म्हणणार तू बरा हो. आणि इतके चांगले स्वप्न घेऊन त्या अलिशाच्या घराच्या समोर तो थांबतो. आणि अलिशाच्या दरवाजा जेव्हा ठोकला जातो तेव्हा अलिशाच दरवाजा उघडत नाहीये, तर काय झाली असेल नामांची परिस्थिती विचार करा. डॉक्टरकडे गेलाय, डॉक्टर आतच
राहील. डॉक्टर जर दरवाजा उघडत नसाल तर तुमची परिस्थिती काय असेल? बाहेर येतोयस का दार तोडून म्हणणार का नाही? कारण तुम्ही स्वतः आजारी आहात, तुमचे घरचे आजारी आहेत, तर त्या डॉक्टरचा तुम्हाला राग येतो म्हणून अनेक ठिकाणी तुम्हाला परिस्थिती पाहायला मिळते. दवाखाने फोडतात लोक, होय किंवा नाही? कारण का? माझ्या माणसाला तू बघत नाहीयेस म्हणून भांडण तंटा होते. पण या ठिकाणी नामानची स्वप्न तुटले गेले. नामान म्हणतो, अरे मी इतक्या मोठ्या देशातून या ठिकाणी बरं होण्यासाठी आलेलो आहे आणि तो आलिशा देवाचा सेवक आहे, तो दारच उघडत नाही म्हणून नाराज होऊन थांबलेला आहे. आणि आतून एक निरोप येतो, आलिशा बाहेरच येत नाहीये. म्हणा, आलिशा बाहेर येत नाहीये, आलिशा बाहेर येत नाहीये. आणि आलिशा बाहेर येत नाहीये, त्याचा दास बाहेर येतो आणि तो म्हणतोय नामानाला, जा यार्देन नदीत जाऊन 7 डुबक्या घे. किती डुबक्या घे? आता तर ह्याचा राग पेटतोय. आता मी काय करू? आगनी पेटते त्याच्या जीवनामध्ये. सर्वस्व इस्रायलचा नाश करू काय? देवाच्या सेवकाचा नाश करू काय? इतका चिडतोय, रागाने फिरवतोय. तेव्हा देवाचा आत्मा काम करतोय आणि त्याच्याच दासाला सांगतोय, त्याला बोल. आणि तेव्हा त्याचा दास म्हणतोय, महाराज चिडू नका. जर तुम्हाला या देवाच्या सेवकाने अवघड असं काही काम सांगितलं असतं तर तुम्ही केलं नसतं काय? आज परिस्थिती अशीच आहे प्रियानो, जेव्हा देव तुम्हाला प्रार्थना कर म्हणतो ना, त्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नसेल आणि तिसरा व्यक्ती कोणीतरी येत असेल आणि म्हणत असेल, कांदा काप, लिंबू काप, बकरं काप, कोंबडं काप, नारळ घे, बांध घरात, हे कर ते कर, आम्ही लगेच करतोय किंवा नाही? अरे खरं आहे का नाही परिस्थिती? पण प्रार्थनेवरती आम्ही भरोसा ठेवत नाहीये. पण नामान कोणी काय करतो बघा, रागाने फिरवतोय. आणि तेव्हा त्याचा दास त्याला म्हणतोय, करून तर बघा की महाराज, आपण सर्वस्व करून बघितले. या आजारासाठी अनेक परिस्थितीतून आपण गेलेलो आहे. वैद्य झाले, झाडपाला झाला, सगळं झालं. त्या मंदिरात जाऊन मूर्ती पुढे आपण साष्टांग नमस्कार घातले, लोटांगणे घातले, मंदिर स्वच्छ केले, त्या मूर्तीला नैवेद्य दिले, बकरे कापले, बोकडं कापले, घोडे कापले, तरी काय मिळालेलं नाही आहे. त्याच्यातली राख पासरली तरी काय झालेलं नाही आहे. आता हा सांगतोय तर त्या नदीमध्ये आंघोळ तर करा. त्यालाही राग येतोय. नामान म्हणतोय, अरे आपल्यामध्ये काय नद्या नाही आहे काय? या यार्देनपेक्षा ही मोठी नदी आपल्या देशामध्ये आहे. ती पाणी काय आपल्याला योग्य नाही आहे काय? आपण त्या पाण्यामध्ये आंघोळ करू शकत नाही आहे काय? काय या यार्देनचं पाणी इतकं महत्वाचं आहे काय? तो आलिशा सांगतो, जा आणि 7 वेळेस त्या यार्देनमध्ये डुबकी घे. आणि ह्याच्यापेक्षा एक दुप्पट मोठी आपली नदी आहे. कदाचित आपल्याला वाटत असेल की आपण इतरांपेक्षा दुप्पट आहे, तर कमी करूया आपण स्वतःला. पण तो दास म्हणतो, करण्यात काय हरकत आहे, प्रयत्न करण्यात काय हरकत आहे. पण ठीक आहे, तू म्हणतोस तर मी ते करायला तयार आहे. आणि नामान आपल्या अंगावरचे कपडे काढतो आणि त्या यार्देनीच्या नदीत जातो. म्हणा, यार्देनीच्या नदीत जातो. किती डुबक्या घ्यायचे? किती घ्यायचे? सांगू द्या तुम्हाला. पहिली डुबकी घेतो, एक स्वतःच्या शरीराकडे बघतो, काहीच बदल होत नाहीये. दुसरी डुबकी घेतो, काय बदल होत नाहीये. तिसरी डुबकी घेतो, काय बदल होत नाहीये. चौथी, 5वी, 6वी घेतो, काहीच बदल होत नाही. 7वी डुबकी घेतो आणि पाण्याच्या वरती येतो, तर तुम्हाला सांगू द्या, त्याचं पूर्ण शरीर लहान लेकराच्या शरीरासारखं झालेलं आहे. आमीन म्हणाल का? आता मी आमीन म्हणाल का म्हटलं माहितीये? मिडल एज त्याचं आहे. यार्देनमध्ये तो देवाच्या सेवकाचं ऐकतोय, 7 डुबके घेतोय, तिची स्किन लहान लेकरासारखी होते. आणि आज आम्ही जे तरुण आहोत, मध्यमवर्गीय आहोत, म्हातारे आहोत, ब्युटी प्रोडक्ट लावून सुद्धा आमची स्किन लहान लेकरासारखी होत नाहीये. म्हणून सांगू द्या, लहान लेकर ज्याच्या जवळ आहे त्याच्या गालाला असं करून बघा, खूप छान मऊ असतं. म्हणून तर आम्ही त्याचे सारखे पप्पी घेत असतो. विचार करा, त्या मिडल वर्ग, मिडल एजच्या माणसाचं काय होत असेल. इतकी नाजूक टवटवीत स्किन होते. प्रत्येकाला वाटतं की त्याला मिठीत घ्यावं, प्रत्येकाला वाटतं त्याला हात लावावा. असं देव तुमच्या जीवनामध्ये मिरॅकल करत आहे. तुमची स्किन तो ब्युटी करत आहे. पण ते प्रोडक्ट आम्ही वापरत नाहीये. आणि तेच प्रोडक्ट वापरलं शेद्रक, मेशक, अबेदnego आणि दानिएलने.
जगातलं काही प्रोडक्ट त्यांनी वापरलं नाही. त्यांनी एकच म्हटलं, या 3 महिन्यात आम्ही फक्त प्रार्थना करीन आणि त्यांचं सौंदर्य खुलून आलं प्रिया. पण आम्ही तरुणपणापासून लावलेले क्रीम म्हाताऱ्यापणामध्ये लावतो तरी काही बदल होत नाहीये. होटावरती लिपस्टिक लावली जाते पण लाल काही होट होत नाहीये. लिपस्टिक हाताच काळ होट दिसायला चालू होत. अरे रे रे देवा, काय आहे. मी काही कोणाला चिडवायला आलेलो नाहीये. सौंदर्य प्रसाधन वापरा प्रिय, मी नाही असं म्हणत नाहीये. पण देवाच्या सौंदर्याला कधीतरी आजमावून तर बघा, तो किती तुम्हाला देखणं करणार आहे. जो देव ज्याला देखणं करतो त्याचं देखून पण त्याच्या हृदयातून दिसायला चालू करतो. म्हणून देव म्हणतो, मी तुझं बाहेरील रूप पाहत नाहीये तर मी तुझं आंतरिक रूप पाहतो. आमेन म्हणाल का? म्हणून बाहेरून कितीही स्वतःला सजवा, पण अंतरून जर आमचं घाण असेल तर काही फायदा माझा नाही. पण मी तुम्हाला सांगू द्या, आता एक प्रश्न आहे, 7 डुबक्या का? सगळ्यांनाच प्रश्न आहे. ख्रिश्चन लोकांना सगळ्यांनाच प्रश्न आहे. ते यार्देन नदीत 7 डुबक्या का मारायला लावल्या? हा प्रश्न पडलाय का नाही पडला? आतापर्यंत पडला होता का नाही? का कोणाला उत्तर माहित असेल तर खरंच सांगा. 7 डुबक्याच मारायला लावल्यात? यार्देनेमध्ये मारायला लागल्यात? दुसऱ्या नदीत मारायला लावल्यात का? नाही आहे. पण आम्ही गाणंही गातो. कधी गायले का? अदशाही नामाने बात मान कर, यार्देन नदी में डुबकी लगाई, डुबकी लगाई रे बाबा डुबकी लगाई, डुबकी लगाई रे बाबा डुबकी लगाई. ऐकले की नाही? पुढचं गाणं म्हणणार नाही. ऐकले की नाही? पण 7 वेळेस का म्हटल्यावर भल्या भल्यांकडे उत्तर नाहीये. पण आज तुम्हाला ते उत्तर देव देणार आहे. आमेन म्हणाल का? अरे जोरात तर म्हणा की. उत्तर पत्रिकाच तुमच्या पुढे देव देत आहे. मी म्हणतोय म्हणून नाही आहे. देवाचं वचन सांगतं. मगाशी त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. कुष्ठरोगी जर असेल तर त्याचं परीक्षण किती दिवस करायचं आहे? किती दिवस करायचं आहे? 7 दिवस करायचं आहे. म्हणा, किती दिवस करायचं आहे? म्हणून 7 डुबक्या मारायला लावली. प्रकाशातून अंधारात तो जातो, पाण्याखाली जातो. 1 डुबकी, 2 डुबकी, 3 डुबकी, 4 डुबकी, 5 डुबकी, 6 डुबकी, 7 डुबक्या झाल्या. 7व्या डुबकी ठरला गेला की तो शुद्ध आहे. आमेन म्हणाल का? कळालं का नाही? कळालं. उत्तर कळालं ना? पृथ्वीवरून पृथ्वीच्या खाली म्हणजे पाण्याच्या खाली समजूया हे दिवस गणले गेले परमेश्वरानं. 1 2 3 4 5 6 7. आमेन म्हणाल का? हे 7 दिवसाचं कॅल्क्युलेशन त्यामध्ये करण्यात आलं आणि नेमशास्त्र या ठिकाणी पूर्ण करण्यात आला. त्याला डायरेक्टली जर बरं केलं असतं तर याजकांनी त्याला दोष दिला असता. याजकांनी त्याला एक्सेप्ट केलं नसतं. देवाच्या सेवकांनी त्याला एक्सेप्ट केलं नव्हतं. म्हणून तर 7 डुबक्या म्हणजे 7 दिवस आहे आणि 7 दिवस हे परीक्षण केलं आणि परीक्षेत तो पास झाला. आमेन म्हणाल का? कळालं का 7 डुबक्या का? आता लय मोठा प्रश्न आहे. आणखी एक गोष्ट आहे, 7 का? उत्तर कळाले? दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू दे. त्याच्यामध्ये 7 गोष्टी होत्या. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय 16 पासून आम्हाला पाहायला मिळतं. एक, देवाला 7 गोष्टी आवडत नाही आहेत आणि तो शेवटी 6 नाही तर 7 गोष्टी आवडत नाही आहेत. त्यापैकी एक होती उन्मत्त दृष्टी. नीतिसूत्र त्याचा 6वा अध्याय 17-19 मध्ये एक म्हणा, उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जीवा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दृष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करणारे धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी आणि 7वं भावाभावात वैर निर्माण करणारा. 7 गोष्टी कळल्या का? या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि हर एक डुबकीमध्ये त्याच्या ह्या गोष्टी त्याच्यापासून दूर केल्या जात होत्या. जसं अशुद्धता दूर केली जात होती तसं ह्या गोष्टी त्याच्यापासून दूर केल्या जात होत्या. आमेन म्हणाल का? उत्तर कळालेत का? म्हणून याच्या पुढे जर कोणी तुम्हाला विचारलं हे गाण्याचा अर्थ, या यार्देने 7 डुबक्या का घेतल्या, तर सांगायचं प्रत्येक डुबकी मागे 1 दिवस 1 रात्र होती. हालेलुया. आता पुढे एक गोष्ट शिकूया. यार्देनच का? भांड्यात पाणी का नाही? शिंपडून का नाही? स्पर्श करून का नाही आहे? बोलून का नाही आहे? घरात आंघोळ करून का नाही आहे? तर याचं उत्तर आज आम्हाला पाहायला मिळतं. देवाला दाखवायचं होतं, मी जे वाहतो माझ्या इस्रायलमधली नदीचं सामर्थ्य काय आहे. यार्देन नदीचं सामर्थ्य काय तुम्हाला सांगू द्या. उत्पत्तीपासून या नदीला
वारंवार तुमच्यापुढे प्रेझेंट केलेले आहे. पहिलं यहोशुआ 3 आम्हाला पाहायला मिळतं, इस्रायलाच्या आडवा परमेश्वराने त्याला आणलं आणि दुलंदी भरून कुठली नदी व्हायला लागली? राईट, यार्देन नदी व्हायला लागली. खरं आहे का? होय किंवा नाही? यार्देन वाहते का नाही वाहते? पण ती यार्देन दुभागली. यार्देन दुभागली. ऐकलाय ना? यार्देनचे 2 भाग झाले. म्हणजे देवाचा किती प्रेम आहे बघा. यार्देनचे 2 भाग झाले का? होय तर म्हणा. दुसरी गोष्ट, जिथं योहान बाप्तिस्मा करतोय ती यार्देनच आहे. आणि जिथं येशूचा बाप्तिस्मा होतोय यार्देनच आहे. जिथं एलिया स्वर्गारोहण होणार होता ती ही यार्देनच दुभागली गेली. आणि जिथे आलिशा परत येणार होता ती दुभागली गेली, ती यार्देनच आहे. जिथे आलिशाच दुभागली, जिथं एलियाचं पालन पोषण केलं ती ही यार्देनच आहे. आमेन म्हणाल का? आणि ज्या पाण्यामध्ये कुऱ्हाडीचा मोठा लोखंडी दांडा तरंगला तेही यार्देनच आहे. आमेन म्हणाल का? 7 गोष्टी कळायला का? आता दुसरे राजे याच्या 6व्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते, काढू नका. आलिशा आपल्या चेल्यांना घेऊन त्या ठिकाणी आला आणि त्यानं लहानशा जागेमध्ये सुवार्थ प्रचार चालू केला. चेले वाढत गेले, जसं आज आपल्या मंदिरात लोक वाढत चाललेले. आणि वाढत असताना काय होतं बघा, त्या चेल्यांना वाटतं स्वामी आपल्याला राहायला जागा आता छोटी छोटी पडत आहे, आता ह्याला मोठी करण्याची गरज आहे, आपण एक मोठा आश्रम बांधूया. शब्द माझे नाहीत बायबलचे. काय बांधूया? आश्रम बांधूया. आणि बांधायचं म्हटलं की पहिले लाकडाचं चालू बांधायचे. तर चला आपण काय करूया, लाकडं तोडून आणूया. तर कुठं तोडायला जायचं आहे? यार्देन पाशी. म्हणा, यार्देन पाशी जायचं आहे. पण साहित्य मागून आणायला पाहिजे. म्हणून सर्वांनी साहित्य मागून आणलं आणि त्याच ठिकाणी आलिशाला म्हटलं, स्वामी तुम्ही आमच्या बरोबर चला, कारण देवाचा माणूस असणं गरजेचं आहे. कारण का? कधी यार्देन भरून वाहेल, कधी वाहून देईल याची गॅरंटी आम्हाला नाहीये. तुम्ही जर आमच्या बरोबर असाल तर बरं होईल, कारण त्यांनी पाहिलं होतं की याच्यात ते सामर्थ्य आहे यार्देन दुभागायचं. आमेन म्हणाल का? तसं तुमच्यात ते सामर्थ्य आहे सैतानाच्या प्रत्येक डावपेचांना दुभागून नष्ट करण्याचं, फक्त प्रार्थनेद्वारे. आणि तो संगतीन गेला, नाही म्हटलेला नाही, कारण आश्रम बांधायचा आहे. अनेक पट्ट्या तुमच्यासारखा असतो, तुळीच तोडायला चालू करतो. तुळी म्हणजे माहिती आहे ना, मोठं लाकूड असतं. आजकाल तुळ्या घरात मी दिसत नाहीये, स्लॅब दिसतात, बरोबर आहे ना, अँगल दिसतात. पण त्या ठिकाणी तुळीच एक झाड तोडायला चालू करतो आणि देवाला बघायचं असतं याच्यात काय होतं. आणि तो तोडत असताना त्या दांड्यातून कुऱ्हाडीचा लोखंडाचा जो भाग समोरचा आहे तो निघून यार्देनच्या पाण्यात पडतो. काय पडतो? म्हणा, यार्देनच्या पाण्यात लोखंडाचा भाग पडतो. आणि मला सांगू दे, पाण्यात लाकूड तरंगतं का बुडतं? लोखंड पाण्यात तरंगतं का बुडतं? बुडतं काय? अरे नाही होई तर म्हणा, बुडतं का लोखंड? बुडतंय ना? बा ठीक आहे. आता बघा काय होतं, ज्याच्या कुऱ्हाडीच्या दांड्यातून तो लोखंडी भाग पाण्यात पडलेला आहे त्याला वाईट वाटतं, कारण तो म्हणतो मी मागून आणलेली आणि माझी इतकी ऐपत नाहीये की मी त्याला पैसे परत करावं. म्हणून तो म्हणतोय, हाय हाय माझ्या स्वामी, वाईट झालं, वाईट झालं, कारण मी मागून आणलेली कुऱ्हाड होती आणि त्याचा लोखंडी भाग पाण्यात पडलेला आहे. आणि त्या ठिकाणी म्हणतोय तू काळजी करू नकोस. कोण म्हणते? आलिशा म्हणतोय काळजी करू नकोस. आणि आलिशा देवाकडे प्रार्थना करतोय, लाकडाची एक काठी घेतोय, त्या पाण्यात टाकतोय. यार्देनचं पाणी ऐकते. अरे रे रे रे, देवाच्या सेवकाने ती काठी यासाठी टाकलेली आहे की आपल्या जे पोटामध्ये लोखंडाचा तो भाग आहे तो तरंगायला पाहिजे. म्हणून पाणी देवाची प्रार्थना ऐकतं, पाणी देवाचा शब्द ऐकतं आणि पहिला मिराकल या ठिकाणी होतो की लोखंड पाण्यावरती तरंगायला चालू होतं. आमेन म्हणाल का? आता घरात सगळ्यांनी जायचं, तुमच्या खिशात असणारी चिल्लर बारडीत टाकायची, म्हणायचं तरंगी तरंगी तरंगत का बघा, तरंगत का? माहिती काय झालं? तीच यार्देन, ज्या यार्देनमध्ये माझ्या येशूनं बाप्तिस्मा घेतला, तीच यार्देन ज्या पाण्यामध्ये योहानाने लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला, तीच यार्देन देवाच्या सेवकाला पाणी पुरवून सेवा करत होती.
तीच यार्देन जे देवाच्या निवडलेल्या लोकांना पार घेऊन जात होती, तीच यार्देन मिरॅकल करत होती आणि लोखंड ते पाण्यावरती तरंगू लागलं. आमेन म्हणाल का? कदाचित तुमच्या जीवनामध्ये अशी काही समस्या आहे की ती समस्या तुमच्या जीवनातून बाहेर जायला तयार नाही आहे. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये ती रुतलेली आहे, ते काही केल्या त्याच्यात परिणाम होत नाही आहे. काळजी करू नका. त्या आलिशासारखी प्रार्थना करा प्रभूच्या नावाने आणि ते कितीही जड असू दे तरंगायला चालू करेल. आमेन. आणि तरंगताना प्रत्येकाला ते आश्चर्य वाटलं. आमच्या बाप दाद्यापासून आम्ही लोखंड कधी तरंगताना ऐकलं नाहीये आणि आज हे लोखंड पाण्यामध्ये तरंगत होतं. आणि अलिशा म्हणतोय, तीच तुझी कुऱ्हाड आहे का बघ. आमेन म्हणाल का? आणि लगेच त्या ठिकाणी तो म्हणतोय, हां हीच माझी कुऱ्हाड आहे. तिला घेतोय ना आपल्या दांड्यामध्ये परत घालतोय. तसं आज जो तुमचा आत्मा अंधकारात बुडालेला आहे, अंधकाराच्या पाण्यात बुडालेला आहे, तुम्ही त्या काठाला उभा राहून म्हणत आहे, मला या आजारातून कोण बाहेर काढेल काय, मला या गरिबीतून कोण बाहेर काढेल काय, या समस्यातून मला काय बाहेर काढेल काय, या दरिद्रतेतून मला कोण बाहेर काढेल काय, नावं ठेवणाऱ्या लोकांपासून मला कोण चांगलं म्हणेल काय. होय, आज तुमच्यासाठी तो देव माझा प्रभू येशू ख्रिस्त काढण्यासाठी आलेला आहे, तो शोधण्यासाठी आलेला आहे. म्हणून योहान शुभवर्तमानामध्ये आम्हाला सांगतं, येशू का आला तर आम्हाला शोधण्यासाठी आला आणि आम्हाला बाहेर काढण्यासाठी आलेला आहे. म्हणून अंधकारात जे आम्ही डुबलेलो आहे तेव्हा प्रकाशामध्ये यायला आम्ही चालू केलेलं आहे. हालेलुया. मग त्या ठिकाणी नामानच काय झालं बघा, बरं वाटलं त्याला, तिची स्किन पाहून त्याला वाटलं, अरे माझी इतकी लकलकीत स्किन झाली कशी, माझं शरीर लकलकीत झालं कसं. म्हणून पुन्हा एकदा जो रागात होता तो आनंदित झाला आणि अलिशाकडे चालू लागला, अलिशाच्या घराकडे चालू लागला. आणि अलिशा आता बाहेर आला. कधी आला? आता बाहेर आला. आणि तो म्हणतोय, स्वामी अलिशा, जी गिफ्ट मी आणलेली आहे, सोनं आहे, चांदी आहे, वस्त्र आहे, कृपा करून तुम्ही हे घ्या, तर माझी इच्छा आहे हे तुम्ही घ्यावं. पण देवाच्या सेवकाला त्याच्या पैशाची गरज होती ना, त्या कपड्याची गरज होती. तो म्हणतोय, याची मला गरज नाहीये, हे तुझ्याकडेच ठेव, हे तुझ्याकडेच ठेव. तेव्हा ते वाईट वाटल्यानंतर तो म्हणतोय, माझ्यावर एकच दया करा, एकच कृपा करा की तुमच्या देशातली 2 खचरं माती मला द्या. खचरे माहिती आहेत ना, गाढवाच्या पिल्ल्यांनाच म्हणतात ना, माहिती आहे का नाही? ते 2 गाढवाच्या दोन्ही साईडला अशा बॅग टाईप असतात पोतं, त्यामध्ये माती किंवा मुरुम पहिले लोक न्यायचे त्याने ओतायचे. ती माती मला द्या. अलिशाला तो म्हणतोय, यासाठी की मी ज्याच्या हुजरास आहे तो मूर्तीपूजक आहे आणि मी ज्या पदावरती आहे त्यामुळे त्या मंदिरात त्याच्याबरोबर मला जायला लागतं, त्या देवीला मला नमस्कार करावं लागतं, साष्टांग घालावं लागतं, तेव्हा माझ्या पापांची मला देव क्षमा करेल. आमेन म्हणाल ना? तुझी माती त्यासाठी मला दे. अलिशा म्हणतोय, इथून पुढे तू सुखाने जा, इथून पुढे तू सुखाने जा, कारण देव तुझ्यात कार्य करणार आहे. आज तुम्हाला सांगू द्या, तुमच्याकडे गळ्यात क्रॉस असेल, सोन्याचं असू दे, चांद्याचं असू दे, काळ्या दोऱ्यात असू दे, पुढे असू दे, काही असू दे, त्याद्वारे रक्षण केलं जात नाही आहे. विश्वासाने कार्य केलं जातं, विश्वासाने कार्य केलं जातं. आणि नामान ज्या ठिकाणी गेला तेव्हा त्या देशामध्ये, त्या आराम लोकांमध्ये पहिली साक्ष काय घडली तुम्हाला सांगू द्या. हात लावून बरं न केलेला व्यक्ती हा होता, शब्दाने बरं केलेला नव्हता, तर पाण्यातून बरं केला होता. म्हणून त्याने सांगितलं, तीच यार्देन ज्यात मी बुडालो, त्या यार्देने मला शुद्ध केलेलं नाही आहे, त्या देवाच्या शब्दाने मला बरं केलेलं आहे. आणि तो जिवंत देव आहे, तो परमेश्वर खरा देव आहे. ही उपासना, ही सुवार्ता त्याने सांगायला चालू केली. म्हणून आज देवाने तुम्हाला जे अनुभव दिलेला आहे, जी साक्ष दिलेली आहे, हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्या राजालाही कळतं. आतापर्यंत प्रत्येक जण त्याच्याकडे बघताना अशुद्धतेने बघायचा, पण आता प्रत्येक जण त्याच्याकडे बघताना मोठ्या प्रेमाने बघत होता. आतापर्यंत ज्याला कोणी हात लावला नव्हता, आतापर्यंत कोणी त्याच्या हातात हात दिला नव्हता, आता ती मंडळी तरसली, आता ते राज्य तरसलं आणि झुंडीच्या झुंडी नामाला बघायला आले. म्हणा, झुंडीच्या झुंडी, ग्रुपच्या ग्रुप, थवेच्या थवे
नामनाला बघायला आहे. काय झालं असेल? देवाचं नाव त्या ठिकाणी उंच केलं गेलं आणि प्रत्येक जण त्याला स्पर्श करायचा आणि म्हणायचा कसं काय शक्य आहे. तेव्हा तो परमेश्वराचं नाव सांगू लागला. कदाचित आज देवाने तुम्हाला आरोग्य दिलं असेल तर लोक तुमच्याकडे पाहतील तेव्हा म्हणा देवाने मला बरं केलेलं आहे. समस्या मोठी नाही आहे प्रियानो, आमच्या प्रार्थना कमी आहेत. म्हणून प्रार्थना करा, हर एक समस्यापासून तुम्ही बाहेर येणार आहात. म्हणून जेव्हा देव दार खोलतो तेव्हा माझं दार बंद असतं आणि जेव्हा माझं दार उघडतं तेव्हा देवाचं दार बंद असतं. हा पृथ्वीवरती खेळ चालू आहे. समजतं मी काय सांगायला लागलोय? जेव्हा मी दार उघडतो तेव्हा देवाचं दार बंद असतं आणि जेव्हा देव दार बंद करतो तेव्हा माझं दार ओपन असतं. दोन्ही बाजू कळतात का? मग देवाला कळालं ही ऊन सावली ही असंच माणूस खेळत आहे. मग देवानं काय केलं? आपल्या दारातून जो बाहेर आला आणि प्रगट कर म्हणजे आम्हाला पाहायला मिळते 3रा अध्यायामध्ये माझंच दार ठोकू लागला. उघड. कितीपर्यंत खेळायचं? कधी तू उघडतोयस, कधी मी बंद करतोय, कधी मी बंद करतोय, कधी तू उघडतोयस. म्हणून तर तुम्हाला सांगू द्या, आज ती वेळ आहे. परमेश्वर जर दार ठोकत आहे तर दार उघडा. परमेश्वर जर दार ठोकत आहे तर दार उघडा. कारण आज दार देवाचं मोकळं आहे. आमेन म्हणाल का? आज देवाचं दार मोकळं आहे. पण तुम्हाला सांगू द्या, जर परमेश्वरानं बंद केलं तर कुणाची थांब नाही की ते उघडेल. म्हणून आज उघडणाऱ्या दारातून आत प्रवेश करा आणि ते दार आहे पवित्र मंदिर. ते दार आहे पवित्र मंदिर. आपले शेजारी असू देत, आपले घरचे असू देत, मंदिरात जा, प्रार्थना करा. न जाणो देव तुम्हाला यार्देनेत बुडवेल. आणि तुम्हाला सांगू दे काय होतं बघा. ज्या यार्देनेत प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेतो त्या यार्देनेत पाण्यातून तो वर येताच देवाचा आत्मा कबुतराच्या रूपाने त्याच्यावर उतरला का नाही उतरला? त्याच प्रकारे तो देवाचा आत्मा आज देखील तुमच्यावरती उतरलेला आहे. पण महसूस होत नाही आहे, जाणीव होत नाही आहे. कारण तेवढ्या पुरतंच आम्ही पवित्र असतो. इतर दिवशी पवित्र राहणं गरजेचं आहे. आणि पवित्र राहण्यासाठी एकच करायचं आहे, बायबल वाचायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. आमेन म्हणाल का? पुढे सांगतो 7च गोष्टी का? 7च डुबक्या का? तर आज देखील माणसाच्या जीवनामध्ये जे दुरात्मे आहेत ते 7 दुरात्मे कार्य करत आहेत. म्हणून मगदलीन मरियाकडे आम्हाला पाहायला मिळतं. मगदलीन मरियामध्ये किती दुरात्मे होते? किती होते? लूक 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. मगदलीन मरियामध्ये किती दुरात्मे होते? 7 होते. आणि प्रभूने ते पाहिलं, येशूने ते पाहिलं. जसं नामानाच्या जीवनामध्ये 7 वेळेस यार्दीमध्ये डुबकी घ्यायला लागली, पण परमेश्वराने पाहिलं या मरियाला सुद्धा गरज आहे, त्यात सुद्धा 7 दुरात्मे आहेत आणि देवाने तिच्यातले 7 दुरात्मे काढले. आणि जसं आम्ही नीतिसूत्र 6 मध्ये आणि 17 ते 19 वचनामध्ये पाहिलं, 7 अशा गोष्टी आहेत जे देवाला आवडत नाही आहेत. तो देव जसं त्या मगदलीन मरियातून बाहेर काढतो तसं तुमच्या जीवनातून माझ्या जीवनातून काढायला समर्थ आहे. आमेन म्हणाल का? जेव्हा मगदलीन मरिया त्यातून शुद्ध झाली, तुम्हाला सांगू दे तिचं नाव बायबलमध्ये आलं. तसं तुमचं नाव आज जीवनाच्या पुस्तकमध्ये येणार आहे. कारण त्या 7 गोष्टीपासून देवाने तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. हालेलुया. चला आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू येशू तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. तुला ज्या गोष्टी आवडत नाहीये अशा 7 गोष्टी आहेत. त्या 7 गोष्टी प्रभू येशू तुझ्या पवित्र नावास्तव काढून टाक. आणि प्रभू तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. तुझे यार्देनचं पवित्र पाणी आज देखील प्रभू येशू इस्रायलमध्ये वाहत आहे. तेच पाणी आज आमच्या जीवनामध्ये वाहू दे. ज्या पाण्यामध्ये आरोग्य आहे, ज्या पाण्यामध्ये तारण आहे, ज्या पाण्यामध्ये बाप्तिस्मा आहे, तेच पाणी आज तू बनून आमच्या जीवनामध्ये ये. आमच्या या प्रत्येक पोरले परिवाराच्या जीवनामध्ये, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये ती नदी वाहू दे. आणि ज्याप्रमाणे समस्या तयार होतात तेव्हा यार्देन दुभागते, त्याप्रमाणे त्यांच्या जीवनातल्या सर्व समस्या दुभागल्या जाऊ दे आणि चांगल्या गोष्टीकडे मार्गदर्शन केलं जाऊ दे. पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्ही मला घेऊन आल्याबद्दल प्रभू येशू तुला मी धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये आमेन. अतिशय सुंदर असा संदेश त्याच्याबद्दल आभार मानूया आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. दान अर्पण घ्या. आपण परमेश्वराला अर्पण देणार.